ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्री मधून जे काही न्यूमेरिकल्स आहेत आपण न्यूमेरिकल्स बघूया केमिकल कायनेटिक्स मधून. मग न्यूमेरिकल काय सांगताय, व्हॉट इज अ हाफ लाईफ. हाफ लाईफ किती असेल मला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज अ हाफ लाईफ, मला हे या ठिकाणी फाइंड आउट करायचं की हाफ लाईफ किती असेल ते मला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज अ हाफ लाईफ पण कोणाचं, ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन जे हाफ लाईफ असेल ते किती असेल ते मला फाइंड आउट करायचं आहे. त्याने काय दिलंय, इफ टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज, टाइम किती लागेल टू डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट फ्रॉम 0.8 टू 0.2 मोलार इज 12 आवर्स, की जे काही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.8, जे समजा काय आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे 2 आहे, की 0.8चं 0.2 मोलार एवढे कॉन्सन्ट्रेशन मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जो काही टाइम लागतोय तो टाइम किती आहे 12 आवर्स आहे. सो गिवन काय आहे या ठिकाणी आपण ते लिहून घेऊया. सो गिवन काय दिलंय या ठिकाणी काय दिलंय त्यांनी, जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट फ्रॉम 0.8 टू 0.2, म्हणजे काही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल ते कोणतं असेल 0.8 असेल. सो या ठिकाणी जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे 0.8. नेक्स्ट काय आहे 0.2, म्हणजे 0.2 कोण असेल कॉन्सन्ट्रेशन आफ्टर सम टाइम, दॅट इज 80 आणि ते किती आहे 0.2 m, दॅट इज मोलार. आणि इथून एवढं जे काही कन्व्हर्जन व्हायचं असेल किंवा जे काही कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करायचं असेल त्यासाठी जो काही टाइम आहे तो किती आहे, टाइम रिक्वायर्ड 12 आवर्स. सो जो टाइम आहे तो किती आहे 12 आवर्स. आणि मला फाइंड आउट काय करायचं आहे, आय हॅव टू फाइंड आउट द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मला हाफ लाईफ फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, पण हाफ लाईफ कोणाचं फर्स्ट ऑर्डरचं. मला या ठिकाणी जो काही हाफ लाईफ आहे मला हाफ लाईफ या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग जर मला समजा हाफ लाईफ फाइंड आउट करायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. हाफ लाईफ साठी फॉर्म्युला काय आहे, हाफ लाईफ इज इक्वल टू 0.693 आणि अपॉन या ठिकाणी कोण असेल के असेल. बट जर आपण विचार केला या ठिकाणी मला हाफ लाईफची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, मला हाफ लाईफची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ही व्हॅल्यू माझ्याकडे नाहीये, ही मला फाइंड आउट करायची. 0.693 ठीक आहे, व्हॅल्यू दिलेली आहे के, माझ्याकडे के ची व्हॅल्यू आहे का इकडे, माझ्याकडे के ची व्हॅल्यू या ठिकाणी नाहीये. याचा अर्थ काय आहे, माझ्याकडे 2 अननोन व्हॅल्यू आहेत, मला हे पण माहित नाहीये मला हे पण माहित नाहीये. मग जर समजा एक अननोन व्हॅल्यू असेल ते आपण फाइंड आउट करू शकतो, पण एकाच वेळेस 2 अननोन व्हॅल्यू असतील तर ते आपण फाइंड आउट करू शकत नाही. मग आपलं पहिलं काम काय असेल, वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर दी के. आपल्याबद्दल के ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करावी लागेल. सो जे इक्वेशन आहे ते कोणतं आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आहे. मग फर्स्ट ऑर्डर जे काही इक्वेशन आहे ते काय आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग 10 आणि या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. ठीक आहे, सो आता या ठिकाणी समजा मी सगळ्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केली, जो काही गुणाकार भागाकार असेल मी जर समजा केलं तर या ठिकाणी मला के ची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटून जाईल. सो 2.303 आणि टी किती आहे, टी दॅट इज टाइम 12 आवर्स आहे. नेक्स्ट कोण आहे या ठिकाणी लॉग 10 आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.8, किती आहे 0.8 आणि जो 80 आहे दॅट इज कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी आहे, जो डिक्रीज होतंय. स्टार्टिंगला किती होतं 0.8, नंतर डिक्रीज होतंय किती बनतंय 0.2. ठीक. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन 12 लॉग 10 आणि जर समजा आपण हेच जे आहे ते आपण
8/2 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. हे वाला समजा आहे ते. सो बेके बे आणि बेचोक 8. सो या ठिकाणी काय येते 4. ह्याची जी व्हॅल्यू येते ती किती येते या ठिकाणी 4. सो k इज इक्वल टू 2.303/12 आणि या ठिकाणी जी काही log 4 ची जी काही व्हॅल्यू आहे, log 4 ची व्हॅल्यू असेल ती आहे 0.60 आणि 20. जर आपण log 4 ची व्हॅल्यू बघितली तर ती किती येते 0.60 आणि 20. ही जी व्हॅल्यू आहे ती कोणासाठी आहे log 4 साठी आहे. ठीक आहे. मग समजा आपण ह्याचं जे काही मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन केलं तर जी काही k ची व्हॅल्यू समजा या ठिकाणी येईल ती समजा मी या ठिकाणी XYZ लिहितोय. जे काही मल्टिप्लिकेशन आहे किंवा जे काही डिवायडेशन असेल ते तुम्ही करायचं आणि ही जी k ची व्हॅल्यू असेल ती आपण या ठिकाणी पुटअप करायची. पण जर समजा आपण लॉजिकली विचार केला तर जे काही समजा माझे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे जर आपण A0 सांगतोय ते किती आहे 0.8 आणि नेक्स्ट जे आफ्टर सम टाइम जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतंय डिक्रीज होतंय आणि डिक्रीज होतंय किती बनतंय ते 0.2 मोलार एवढं बनतंय. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे स्टार्टिंग 0.8 आहे आणि 0.8 समजा 0.2 मध्ये या ठिकाणी डिक्रीज होण्यासाठी जो काही टाइम लागतोय इथून ते इथपर्यंत टाइम लागतोय तो किती आहे 12 आवर्स. की समजा इथून पूर्ण जो काही टाइम असेल तो डिक्रीज होण्यासाठी किंवा जे काही कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होण्यासाठी टाइम जो आहे 12 आवर्स लागतोय. मग जर समजा आपण या ठिकाणी मला फाइंड आउट काय करायचं आहे आय हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर दी हाफ लाईफ. मग 12 चा हाफ लाईफ किती येईल 6 आवर्स. म्हणजे जे आपलं आन्सर येईल ते किती असेल 6 आवर्स असेल. हे आपलं काय असेल आन्सर असेल. हे आपण या ठिकाणी लॉजिक लावायचं की जर समजा पूर्ण टाइम असेल की समजा ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे सर डिक्रीज करायचं असेल तो टाइम आहे तो किती लागतोय 12 आवर्स. तर मला समजा हाफ लाईफ आहे ते 12 चे हाफ किती असतील 6 आवर्स. म्हणजे जो आपला हाफ लाईफ या ठिकाणी असेल तो किती असेल त्या ठिकाणी 6 आवर्स आपलं काय असेल आन्सर असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट या ठिकाणी जी समजा की ची व्हॅल्यू असेल ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आपण तो काही मल्टिप्लिकेशन डिवायडेशन असेल आपण करायचं आहे. सो नेक्स्ट काय आहे मला हाफ लाईफ फाइंड आउट करायचा आहे. मी तुम्हाला अगोदर सगळे आन्सर काय असेल 6 आवर्स असेल. सो हाफ लाईफ फॉर्म्युला 0.693 आणि के सो 0.693 आणि जी के ची व्हॅल्यू आहे जी पण समजा असेल ते आपण या ठिकाणी जी फाइंड आउट केलेली असेल ती आणि जसं मी सांगितलं जे काही फायनल आन्सर असेल हाफ लाईफ साठी ते किती असेल 6 आवर्स असेल. हे आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन असेल ते तुम्ही करायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना जे काही न्यूमेरिकल आहे ते न्यूमेरिकल समजलं असेल. धन्यवाद.